आम्ही निघालो त्यावेळी पावसाने चांगलाच माहोल बनवला होता. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळतच होत्या. पावसाच्या या रम्य वातावरणामध्ये धुक्याआड गेलेल्या मोठमोठ्या बिल्डिंगी या आकर्षक वाटत होत्या. फायनली ग्रँड रोडला उतरून गर्दीतून वाट काढत काढत मी वैदेहीला भेटलो. स्टेशनवरून पब्लिक ब्रिजने बस पकडण्यासाठी आपण बाहेर आलो. समोरच बस लागली होती, पण जास्त घाई न करता आपण आरामात रस्ता क्रॉस केला. ह्या स्टॉपवरून वाळकेश्वरला जाण्यासाठी 105 आणि 42 नंबरच्या 2 बसेस आहेत. रिमझिम पावसाच्या सरी चालूच होत्या, पण आम्ही बसची एवढी मोठी लाईन बघताच आम्ही बसने न जाता टॅक्सीने जायचे ठरवले. इकडनं तुम्हाला बसने जाण्यासाठी फक्त 5 रुपये तिकीट आहे. फायनली आम्ही टॅक्सी पकडली. वैदेहीची बडबड आणि पावसाचे रम्य वातावरण एन्जॉय करत आपण चाललो होतो. चौपाटीचे वातावरण एन्जॉय करत आपण सेल्फी पॉईंटपर्यंत पोचलो होतो. वैदेही पहिला इथेच राहत असल्याकारणाने येथील काही माहिती ती मला सांगत होती आणि ती मी गप्पपणे ऐकत होतो. गप्पा गोष्टी करत आपण राजभवनजवळ आलो. बसने आपण इथे 10 रुपयात पोचू, पण टॅक्सीने आपल्याला 84 रुपये भाडे द्यावे लागेल. मंदिरात जाण्याआधी वैदेही जिथे राहत होती तेथे आपण शेजारील वहिनींना जाऊन भेटलो. छोटीने दरवाजा उघडला. आम्ही फ्रेश झालो आणि वहिनीने बनवलेला गरमागरम नाश्ता करून आम्ही निघालो दर्शनासाठी. वैदेही आणि वहिनी देवीसाठी ओटी आणण्यासाठी दुसऱ्या साईडला गेले. तोपर्यंत मी येथील वातावरण एन्जॉय करत होतो. सरकारमधील मोठमोठ्या व्यक्ती येथे येणे जाणे असल्याकारणाने येथील परिसर हा नेहमी हायर सिक्युरिटीमध्ये असतो. आपण मशीनद्वारे चेकिंग करून आत आलो. सहसा येथे कोणालाही जाणे शक्य होत नाही, पण गुरुपौर्णिमेच्या पहिल्याच मंगळवारी येथील हे मंदिर सर्व भाविकांसाठी ओपन होते आणि तेथे सर्वजण जाऊ शकतात. येथे आत आल्यानंतर येथील वातावरण खरंच रम्य होते. ह्या परिसरात बऱ्या प्रमाणात मोर असतात आणि त्या दिवशी देखील आम्हाला दिसले. मंदिराचा परिसर हा सर्व भाविकांनी गजबजून गेला होता. तसेच हे मंदिर फक्त गुरुपौर्णिमेच्या पहिल्या मंगळवारी सर्व भाविकांसाठी ओपन होते. मंदिरात असलेल्या रेखीव संगमरवराच्या कोरीव मूर्तींनी मन प्रसन्न केले. गर्दी जास्त असल्याकारणाने धावपळीत दर्शन करावे लागले. मंदिर आणि मंदिराजवळील परिसर हा खूप सुंदर होता. मंदिराच्या ऑपोजिट साईडला तुम्हाला समुद्र देखील दिसेल. मंदिराच्या परिसरामध्ये तुम्हाला हरिण, नंदी आणि महादेवांची सुंदर रेखीव प्रतिमा देखील दिसेल. तसेच आम्ही मंदिरातून पाया पडून वरच्या साईडला निघालो. तेथे तुम्हाला म्हसोमादेवाची मूर्ती देखील भेटेल. येथील साकळाई देवीचे दर्शन घेऊन आम्ही येथील परिसर एन्जॉय करून निघालो परतीच्या वाटेला. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन हिट करा. लवकरच भेटू पुढील प्रवासात.